जेवणाचा बेत कोणताही असो, ह्या मसाल्याने जेवण बनवलं ना तर बोटं चाखतच तुम्ही खाणार. आणि माशांच्या कालवणापासून ते मटणापर्यंत प्रत्येक नॉनव्हेज जेवणाची शान वाढवणारा असा हा आगरी मसाला आज तुम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये. तिखट, रंगात भारी आणि नॉनव्हेजसाठी सेम असतात. हॉटेलमध्ये मिळतं तसं तर्रीदार लाल भडक भाजी व्हावी किंवा नॉनव्हेज व्हावं तर त्यासाठी बेडगी मिरचीचा वापर केला जातो. सुगंधी आणि चवदार असते, लवकर खराब होत नाही आणि याचा रंगसुद्धा बदलत नाही. खूप जास्त तिखट नसते, त्यामुळे पोटाला त्रास होत नाही आणि जास्त प्रमाणात वापरता येते. येतो. या मिरचीलाच घाटी मिरची सुद्धा म्हणतात. खूप तिखट असते, त्यामुळे ती मसाल्यामध्ये कमी घेतलेली आहे. मी 250 ग्रॅम इतकी घेतलेली आहे. आता चौथी मिरची आहे पांडी मिरची, जी घेतलेली आहे 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो. ही मिरची खूप तिखट नाही आहे, पण याचा चव खूप छान येतं पूर्ण मसाल्यामध्ये. त्यामुळे पूर्ण 4 किलोच्या मिरच्यांमध्ये 500 ग्रॅम इतकी मी ही घेतलेली आहे पांडी मिरची. आता नेक्स्ट मिरची आहे रेशीम पट्टा मिरची. शिमला मिरचीसारखी मिरची असते आणि ही सुद्धा हॉटेल स्पेशल मिरची आहे. हॉटेलमधलं रंगतदार जेवण जे असतं त्यामध्ये ही मिरचीचा पावडर असते, मसाला असतो. त्यामुळे ही मिरची घेतलेली आहे मी 250 ग्रॅम. रंगाला आणि चवीला खूप छान असते, हॉटेलसारखी चव जेवणाला मिळते. आता या सगळ्या मिरच्यांचा भाव प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो, त्यामुळे मी काय भाव सांगत बसत नाही. पण ह्या मिरच्या आता आपल्याला देठं काढून घ्यायची आहेत, तर देठं काढून मी घेतले. घ्यायची, ती सुद्धा छान भाजून घ्यायची. राईला छान वास आला की बस मग काढून घ्यायची.
आता राई छान अशी भाजून घेतली मी आहे. वास यायला
तर नाव घातलं आणि दुसऱ्या दिवशी बघा माझा मसाला दळून झालेला आहे. इतका सुंदर कलर आलेला आहे ना. आता हे कॅमेराच्या गडबडमुळे तुम्हाला व्यवस्थित कलर दिसत नसेल, पण खूप सुंदर कलर आलेला आहे. डब्यामध्ये सावली पडते त्यामुळे कलर दिसत नाही आहे. खूप छान कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. आगरी कोळी जेवणाची खरी शान घरगुती मसाला पहा किती सुंदर झालेला आहे. असाच मसाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हीही बनवू शकतात. प्रमाण अगदी योग्य दिलेलं आहे, सगळी काही माहिती अगदी परफेक्ट दिलेली आहे. तर तुम्ही नक्की बनवून पहा. तर बास मंडळी, आजपुरतं इतकंच. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काश्मीरी मिरची आहे बाजूला आणि हा मसाला आता हा मला पॅक करून ठेवायचा आहे. तर पॅक करण्याच्या सुद्धा खूप साऱ्या टिप्स आहेत, त्या तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू.